अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत कुर्मदास महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते हर हर महादेव. नवनाथ महाराज की जय. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, पंढरी आदिशा रुक्मिणीवरा, भक्त पालका चकोर चंद्रा, प्रेम पियुष धारका. हे दीनबंधो दीननाथा, पुढे चालवी भक्तिसार कथा. मागिले अध्यायी वैराग्यता, गोपीचंदा लादली. असो पुढे आत्ता श्रुती, अवधान द्यावे ग्रंथार्थी. गोपीचंद सोडूनी ग्रामापरती, वैराग्य आचरू चालला. तर मागील अध्याय आपण पाहिलं, गोपीचंद राजाने संन्यास राज्यवैभवाचा त्याग केलेला आहे, संन्यास पत्करलेला आहे, योगमार्ग आचरणात आणलेला आहे. आणि अशा प्रकारे गोपीचंद राजा संन्यास घेऊन आणि घरोघरी भिक्षा मागून उदरनिर्वाह करू लागलेला आहे. आणि आपली जी काय तपसाधना आहे, योग साधना आहे, आणि त्यामध्ये आणि आपला गोपीचंद राजा रममान झालेला आहे, असं ह्या ठिकाणी आपल्याला धोंडीसूत मालू महाराज ग्रंथकर्ते सांगत आहेत. आणि इथून पुढे जो कथा भाग आहे आणि आपल्याला धोंडीसूत मालू महाराज सांगत आहेत. सर्वप्रथम पंढरीच्या पांडुरंगाला, तो जो रुक्मिणीचा पती आहे, करुणाकर आहे, आणि अशा त्या पांडुरंगाला प्रथम नमन केलेलं आहे. त्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला धोंडीसूत मालू महाराज आणि पुढील जो काही हा अध्याय 18वा आहे आणि जी काही यात कथा आलेली आहे ती सांगत आहेत. असो पुढे आता श्रोती, अवधान द्यावे ग्रंथार्थी. गोपीचंद सोडूनी ग्रामाप्रती, वैराग्य आचरू चालिला. मार्गी ग्रामोग्रामी जात, आहारापुरती भिक्षा मागत. पुढे मार्गी गमन करीत, वाचे जप करीत. असे वाटेतून जात असताना गोपीचंद राजा भिक्षा मागत आहे आणि आपला उदरनिर्वाह करत आहे. तोंडानं नामजप चालू, नामस्मरण चालू आहे, नामजप चालू आहे, तपसाधनाचा योग साधना चालू आहे. आणि अशा प्रकारे असाच तीर्थ करीत, भिक्षा मागत, उदरनिर्वाह करीत, नामस्मरण करीत आपलं गोपीचंद राजा जो आहे चाललेला आहे. गावोगावीचे सकळजणी ऐकता विवळ होती मनी. नेत्री अश्रुपात गाळूनी आहा आहा म्हणताती. एक एकाशी बोलती वचन, राव नव्हे होती माय पूर्ण. कन्ये समान केले पालन, सकळ प्रजेचे रायाने. आता ऐसा राजा मागुती, होणार नाही पुढत पुढती. ऐसे म्हणून आरंभळती, लोक गावीचे सकळिक. असो तो ज्या गावी जात, त्या गावीचे लोक पुढे येत. म्हणती महाराजांनी राहावे येत, योग पूर्ण आचरावा. नाना पदार्थ पुढे आणि ती परितोन घे कदा नृपती. भिक्षा मागुनी आहारापुरती, पुढे मार्गी जातसे. सेठ सावकार मोठे मोठे, बोलवित येती तया वाटे. पुन्हा परता वागवटे, बोलताती रायाशी.
हे महाराजा तुम्हा विन प्रजा दिसत आहे दिन, जैसे शरीर प्राणाविन निचेष्टित पडतसे. तैसी गती प्रजेसी झाली, जरी तुम्ही जाता आमची माऊली, तरी योग साधुनी पुन्हा पाऊली, दर्शन द्यावे आम्हा ते. अवश्य म्हणून निरूपणात बोलवितसे समस्त, ऐशे रायासी गावोगावी होत अति गुंता चालावया. असो ऐसे बहुतदिनी स्वराज्याची सीमा उल्लंघुनी, गौड बंगाल देश टाकुनी कौल बंगाली संचरला. तर अशा प्रकारे हा जो गोपीचंद राजा आहे, तो जो गौड बंगाल देश आहे, त्यांनी गौड बंगाल देशातून कौल बंगाल नावाचा जो देश आहे त्याच्या सीमेत त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि अशा प्रकारे जात असताना गावोगावीचे त्या राजाचे जे प्रजाजन आहेत ते त्यांना जाऊ नका असं म्हणत आहेत, आणि असा राजा कधीही परत होणार नाही. प्रजेचं ह्या ठिकाणी लेकराप्रमाणे हा राजा पालन करत होता, असा राजा परत होणे नाही. आणि अशा प्रकारे तेथील त्या जे काही गावोगावीचे लोक भेटत आहेत ते राजाची स्तुती करत आहेत. आणि अशा प्रकारे मार्गक्रमण करीत असताना कौल बंगाल नावाचा देश आता त्या गोपीचंद राजाला लागलेला आहे. त्याही कौल बंगालात गावोगावी हा वृत्तांत प्रविष्ट झाला लोका समस्त, चकचकिताती अंतरी. म्हणती गोपीचंद राया समान होणार नाही राजनंदन, आहा गोपीचंद प्रज्ञावान धर्मदाता सर्वदा. असो कौल बंगालीचा नृपती, पौलपट्टण ग्रामी वस्ती, तेथे भगिनी चंपावती गोपीचंदाची नांदत सई. तर अशा प्रकारे जो कौल बंगालचा देश आहे लागलेला आहे, तेथीलही लोक राजाची प्रशंसा करत आहेत. आणि असा राजा परत कधीही होणार नाही असं म्हणून त्याची प्रशंसा अत्यंत त्याची कीर्ती सर्वत्र होती त्या गोपीचंद राजाची. आणि त्या कौल बंगाल देशाचा जो राजा आहे, कौल बंगाल देशाचा जो राजा आहे, आणि त्या ठिकाणी जी त्याची बहीण आहे, ती बहीण त्या ठिकाणी त्याची गोपीचंद राजाची तिथं दिलेली होती. चंपावती असं त्या गोपीचंद राजाच्या बहिणीचं नाव आहे. आणि तेथे आणि त्या गावात तो आलेला आहे जिथं त्याची बहीण दिलेली आहे. आणि पुढे आपल्याला कवी धोंडीसूत मालू महाराज काय सांगत आहे. तिलकचंद श्वशुरनामी महाप्रतापी युद्धधर्मी, जैसा गोपीचंद संपत्ती उत्तमी, तैशाची नीती तो असे. गजवाजी अपरिमित, शिबिका नाना दिव्य रथ, धन भांडारे अपरिमित, राजसदने भरली ती. किल्ले कोट दुर्ग विशाळ, कौल बंगाल देश सबळ, तया दिशचा तृणपाळ तिलकचंद मिरवला. तर अशा प्रत्येक तिलकचंद नावाचा जो आहे त्याच्या बहिणीचा जो सासरा आहे, आणि कौल बंगाल नावाचा जो देश आहे त्या देशाचा तो राजा होता. आणि अत्यंत श्रीमंत असा तो राजा होता. तिथं कशालाच त्या राज्यामध्ये कशाचीच कमी नव्हती. आणि अशा प्रकारचा सुजलाम सुफलाम असलेला तो देश आहे. आणि त्या देशात आणि त्या राजाच्या मुलाला ह्या ठिकाणी गोपीचंद राजाची बहीण दिलेली होती. आणि त्या बहिणीच्या गावी आणि तो भिक्षा मागण्यासाठी आलेला आहे. 1,00,000 सहस्त्र शतलक्ष सफळ प्रत्नेचा असे दक्ष, परिती प्रतना नव्हे प्रत्यक्ष, काळ शत्रूचा मिरवतसे. तया गृहीती चंपावती, सासुरवाशिनी परमयुती, ननंदा जावा भावा प्रीती, देवापरी मानतसे. परम प्रतापी गर्जत काळ, सासू सासरे असती सबळ, तेही वृत्तांत समजता सकळ, गोपीचंदाचा समजला. तर अशा प्रकारे तिथला जो राजा आहे आणि तिथं जी गोपीचंद राजाची बहीण आहे चंपावती, सासू सासऱ्याला या ठिकाणी आई वडिला प्रमाण मानत आहे. संगती प्रेमानं मिळून मिसळून राहत आहे. आणि त्या ठिकाणीही वृत्तांत समजलेला आहे की गोपीचंद राजानं संन्यास घेतलेला आहे, आपला राज्य वैभवाचा त्याग केलेला आहे, योगमार्ग आचरलेला आहे, संन्यास धारण केलेला आहे. अशी जी काही खबर आहे, बातमी आहे, वृत्तांत आहे,
तिथंही त्यांना माहीत झालेलं होतं आणि अशा ठिकाणी येऊन तो गोपीचंद राजा भिक्षा मागण्यासाठी आता त्या ठिकाणी तो चाललेला आहे. समजला परी करीती टीका म्हणती आहारी नपुसका ऐशे राज्य सोडून लेका भीक मागणे बरी येले. त्यांना समजलेलं आहे, परंतु तेथील जे नागरिक आहेत, तेथील गावीचे जे लोक आहेत, त्याची निंदा करत आहेत. एवढा मोठा राज्यकारभार, राजवैभव सोडून संन्यास धारण केलेला आहे आणि त्याला नाना प्रकारे त्याची या ठिकाणी टीका करत आहेत. नपुंसका असं त्यांना त्या राजाला म्हणत आहेत. आहा मृत्यू आला जरी तरी भिक्षा जोडी न वंचावी करी. क्षत्रिय धर्मदाय शरीरी भीक मागणी नशीची. क्षत्रिय धर्माला भीक मागणं शोभा देत नाही. मृत्यू जरी साक्षात समोर आला तरी माणसानं भीक मागू नये. आणि अशा प्रकारे तेथील गावीचे जन म्हणत आहेत, कारण त्यांना भिक्षा आणि भीक ह्यामधला फरक माहीत नव्हता. भिक्षा वेगळी आणि भीक वेगळी. तर अशा प्रकारे आहा जन्मात येऊन काय केले, क्षात्रकुळा दूषण लाविले आमचे. मुकाशी काळे लाविले पिशून केले जन्मात. म्हणतील सोयरा तुमचा कैसा, नपुसंक झाला वेडा पिसा. वैभव टाकुनी देशोदेशा भीक मागे घरोघरी. तो जन्मताची का नाही मेला, क्षत्रिय कुळाते डाग लाविला. आता सोमुखा दाविने कशालाच लागे दिशेना आमुते. ऐसे आता भोवतारीती लोक निंदितील आमाप्रती. आहा कैसी ती मैनावती सूत दौडीला तिने हा. आहा पुत्रा देऊनी देशवटा पण बैसली राजपटा. जालिंदरे हाती धरुणी गोमटा भ्रष्ट केले राज्यासी. आहा सांडूनी रत्नवाटी हाती घेतली कशी नरोटी. कनक टाकुनी जिंदुटी बाहळी बांधी प्रीतीने. आहा जालिंदर कोणता निका भिकार वाईट मिरवे लोका. हाती धरिला समोर रोडका डोई बोडका शिका नष्ट. ऐशियाच्या लागुनी ध्यानी घराशी लाविल्या आपली अग्नी. आता काळे तोंड करुणी जगा माझी मिरवतसे. आहा माय नव्हे ती लाव म्हणावी स्वसुत जिने केला गोसावी. लठ्ठाश्रमाच्या लागुनी पायी विघ्न आणले राज्यात. आता कोण तिचा बाप उभा राहिला बलाढ्य भूप. राज्य हरुणी खटाटोप देशोधडी लाविल की. ऐशी वल्गना बहुतरित्री एकमेक सोमके करीती. ते ऐकुनी चंपावती क्षीण चित्ती होतसे. अशा प्रकारची आपल्या भावाची केलेली निंदा, भावावर केलेली टीका त्या चंपावती, त्याची जी गोपीचंद राजाची बहीण आहे, तिला काय सहन होईनाशी झालेलं आहे. तिला फार अत्यंत दुःख होत आहे. तिला अत्यंत वाईट वाटत आहे आणि आपल्या अशा भावाची स्थिती पाहून तिला वाईट वाटत आहे, असे ग्रंथकर्ते धुंडीसूत मालू महाराज सांगत आहेत. आणि पुढील जो कथाभाग आहे आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ.